गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि त्या चर्चा अंतर्गत ज्ञानोपयोग उपयोग मार्गणा आमची सुरू आहे. उपयोग 2 प्रकारचा, दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग. दर्शनोपयोग 4 तऱ्हेचा आणि ज्ञानोपयोग 8 प्रकारचा. 8 आणि 4 या 12 प्रकारामध्ये कुठे न कुठे संसारी आणि सिद्ध जीव दोन्ही पण जीव याच्यामध्ये अंतर्भूत होतातच होतात. केवळ ज्ञानोपयोग आणि केवळ दर्शनोपयोग यामध्ये 13व्या गुणस्थानापासूनचे जीव अंतर्भूत होतात आणि बाकीच्या उपयोगांमध्ये आणि 3 दर्शनांमध्ये 12व्या गुणस्थानापर्यंत जे जीव अंतर्भूत होतात. अशा तऱ्हेने आपण ज्ञानोपयोगाची आणि दर्शनोपयोगाची विशिष्ट स्थानं बघितली आणि किती जीवांना किती तऱ्हेचा उपयोग कशा प्रकारचा संभाव्य आहे. नाना जीवांच्या अपेक्षेने आपण कथन लावलं, एका जीवाच्या अपेक्षेने पाहिलं तर परत आपल्याला त्याच्यामध्ये काही कमी अधिक करावं लागतं आणि एका जीवाला एका वेळी किती उपयोग राहू शकतील हे पण आपण लावू शकतो. काल आपली ज्ञानोपयोगाचं चार्ट आपण बघणार आहोत आणि हा चार्ट थोडासा विचार करायला लावणारा आहे. याच्यामधला पहिला अंक जो आहे हा उपयोगाचा ज्ञानोपयोगासाठी आलेला आहे आणि नंतरचा अंक जो आलेला आहे हा त्या मार्गणाचं द्योतक आहे. म्हणजे पहिलं जसं आपण पाहिलं की 6 आणि 4 हे अंक आले आहे, तर 6 हे ज्ञानोपयोग. 6 ज्ञानोपयोग लावत असताना 3 सुज्ञान आणि 3 कुज्ञान अशा या 6 ज्ञानोपयोगामध्ये 4ही गतीमध्ये हे होऊ शकतात. मात्र 2 असे आहे. कोणते 2? तर मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान यासाठी फक्त एक मनुष्य गतीच पाहिजे, म्हणून 2च्या पुढे 1चा आकडा आलेला आहे. अशा रीतीने हा चार्ट आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. दुसरा आता इंद्रियांसंबंधी लावायचं आहे. इंद्रियांमध्ये 2ला 5 केलं आणि 6ला 1 केलं म्हणजे 2 ज्ञानोपयोग हे 5 प्रकारच्या इंद्रियांमध्ये 5 इंद्रियांमध्ये म्हणजे एकेंद्रियांपासून पंचेंद्रियांपर्यंत, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत आणि 6 उपयोग हे केवळ एक इंद्रिय असणाऱ्यांना. कसे लावाल? 2 मध्ये 5 कोणते लावाल? 2 पहिलं 2 मध्ये 5 कुमती आणि कुश्रुत हे 5ही इंद्रियवाल्यांना आहेत, असू शकतात. आणि 6 बाकीचे उरलेले 6 म्हणजे कोणते लावाल? संज्ञी पंचेंद्रियातच असतील फक्त. तर कोणते लावू? 3 कुज्ञान 3 सुज्ञान. इथे कुज्ञान संज्ञी पंचेंद्रियांना पण आहेत ना? हो, संज्ञी पंचेंद्रियाला पण आहे. मग इथे कसे लागतील? ते फक्त गती इंद्रिय आहेत ना, ते एक इंद्रिय म्हणजे पंचेंद्रियांनाच राहील फक्त, असा अर्थ घ्यावा लागेल. 6 उपयोग हे केवळ पंचेंद्रिय जीवांना राहील. 6 ज्ञानोपयोग केवळ पंचेंद्रिय जीवांना राहील. कुमती आणि कुश्रुत
हे सोडून द्यायचं. हम्म. हे कोणत्या 5 इंद्रियापर्यंतच्या, आणि 6 हे जे आहे हे एक याच्यामध्ये इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय वाल्यांनाच राहील. ठीक आहे. आता काय मध्ये 2 आणि 6. पहिला आकडा ज्ञानोपयोगाचा आहे. कुमती आणि कुश्रुत षटकाईक जीवांमध्ये राहील. आणि 6 आणि हे ते फक्त त्रसकाईक पंचेंद्रिय मध्ये. एक त्रसकाय आता मध्ये इथे त्रस काय म्हणायचं, त्रस काय मध्ये राहील. त्रसकाय मध्ये. ठीक आहे. हा, लागतोय ना बरोबर. हो. आता योगामध्ये 2 मध्ये 13. 2 1 मध्ये परत तेच 13 कुमती कुश्रुत मध्ये 13 योग. नंतर 1 मध्ये 10. आता हा लावा. 1 मध्ये 10. आता इथे मनपर्यय ज्ञान लागतंय. मनपर्यय ज्ञानात 10 योग फक्त. हा, मनपर्यय ज्ञानात 10 4 मनाचे 4 वचनाचे नाही. हा लागतो आहारक द्वीप मध्ये 6व्या गुणस्थानवरती मुनींना. म्हणजे तिथे 10 योग राहतील. 4 मनाचे 4 वचनाचे 4 आणि 2 वचनाचे आणि आहारक द्वय. आहारक द्वीप नाही तरी नाही पण मग लागत. त्यांना अवधारिक पण असतो ना. नाही, मनपर्यय ज्ञानातच लागतात 10. हा जो किंवा 10 मग आपला लागतो ना, हा मनपर्यय ज्ञानात लागतो. आहारक आणि अवधारिक असे 2 लागतील. 4 मनाचे 4 वचनाचे. हा, 4 मनाचे 4 वचनाचे आणि एक नाही. अवधारिक. 4 मनाचे 4 वचनाचे आणि एक औदारिक आणि एक आहारक. आहारक किंवा मग आहारक घेता येईल तर आहारक मिश्र आणि आहारक आणि आहारक मिश्र घ्यावं लागतं इथे. 4 मनाचे 4 वचनाचे आणि आहारक मिश्र असे 10 लागतात. म्हणजे हे मनपर्यय ज्ञानामध्ये. पण मनपर्यय ज्ञानीवाल्याला परत हे होत नाही, आहारक नाही शरीर होत त्याला. पण मग मनपर्यय घेतलं तर त्याचे 9च आहेत. 9च लागतात. हो. आता पाहू पुढे. 1 मिनिट. आता 3 मध्ये 15 कोणते लागतील? 15 योग म्हणजे मती ज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधी ज्ञानामध्ये लागू शकते. अवधी ज्ञान. हा, याच्यामध्ये मतिश्रुत अवधीमध्ये 15. मतिश्रुत अवधी ज्ञान 15 योग याच्यात 15 लागतील. हो. आणि हे 1 मध्ये 9 ते मनपर्यय ज्ञानी बघा. मनपर्यय ज्ञान. हा, 1 मध्ये 9 मनपर्यय ज्ञान आणि 1 मध्ये 10 सुअवधी. सुअवधी. कारण त्या ठिकाणी औदारिक आणि औदारिक मिश्र पण असू शकतं. हे पहा, पहिले 2 कुमती कुश्रुत मध्ये 13. नंतर 1 मध्ये म्हणजे सुअवधी ज्ञानामध्ये 10.
मतिश्रुत अवधीमध्ये 15, कु अवधीमध्ये 9 आणि केवल ज्ञानोपयोगात 7. हो. पण सुअवधी ज्ञान घेतलं तर मतिश्रुत राहीलच ना तिथे. मग एक कसं हो, घेणार आपण? मतिश्रुत राहील. एक थोडी घेऊ शकणार आहे. तसं तर मग एक 2 मध्ये केवल 3 मध्ये केवल ज्ञानोपयोग असेल तेव्हा लागतील का हे 10 योग? 4 मनाचे, 4 केवल वचनाचे ज्ञानोपयोग आणि 2 नाही. तेव्हा आपण योग कमी करतो ना तिथे. 2 वचनाचे 2 मनाचे कमी होतात ना. वचनाचे, 2-2च 4 राहिले. झाले आणि 3 7 राहतात. हे लागते, शेवटचा पर्याय लागतो तिथे केवल ज्ञानात 7. बरं, केवल बरं. ज्ञानोपयोगामध्ये 7. कु अवधी ज्ञानामध्ये 9 लागतील. हा पर्याय पाहावा लागेल, उद्या ऍक्च्युली पाहू गड्या. एक जिथेही असणार आहे ना, म्हणजे एक ज्ञानोपयोग जिथेही असणार आहे तिथे तो केवल ज्ञानोपयोगच असेल, कारण दुसरा कुठलाच लागत नाही ना. नाही, याची टोटल बेरीज 8 आली पाहिजे आपल्याला. 2, 1 3 आणि 3 6, 7 आणि 1 8. ही जी पहिले आकडे आहे ना, याची टोटल बेरीज 8 यायला पाहिजे. 6 आणि 2 8, त्याच्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी 8 आली आहे. 8 आलेच पाहिजे, ते 8 मध्येच लावायचंय. आणि मग केवल मध्ये आपण 7 लावले, म्हणजे केवल ज्ञानोपयोग कट झाला. केवल ज्ञानोपयोग कट झाला, मनपर्यय 1 9 मध्ये कट झाला. सुमती, सुश्रुत, सुअवधी आपला 3 मध्ये कट झाला. इथे आहारकच येईल. आहारकच काय योग येईल इथे. त्याच्यातच 10 लागतात. पण ज्ञान कोणती लावावी लागतील तिथे? ज्ञानोपयोग कोणता लावावा लागेल तिथे? अवधी ज्ञानोपयोग लावावा लागतो. नाही, मतिश्रुत मध्ये आपण हे 3 मध्ये 15 लावले ना, त्याच्यात मतिश्रुत अवधी घेतलं. आता ज्या ठिकाणी एक ज्ञानोपयोग आपण लावत आहे त्या ठिकाणी अवधी ज्ञानोपयोग वाल्याला आहारक काय योग असू शकतो. मनपर्यय ज्ञानाचा विरोध आहे, पण अवधी ज्ञानाचा विरोध नाही आहे. म्हणून अवधी ज्ञान ज्याला आहे अशा जीवांना आहारक द्विक असं आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन बनवू शकतो. ठीक आहे, आता लागलं ते बरोबर. पहिला लावायचं कुमती कुश्रुत मध्ये 13. नंतर अवधी ज्ञान प्राप्त आहे आणि जे आहारक शरीर निर्माण करणार आहे असे मुनी, म्हणजे सुअवधीमध्ये 10 लागू शकतात. नंतर 3 मध्ये 15, सुमती सुश्रुत सुअवधीमध्ये 15. नंतर 1 कुअवधीमध्ये 9 आणि 1 केवल याच्यामध्ये 7. कुअवधीमध्ये इथे 1 मध्ये 9 मनपर्यय मध्ये आलं. मनपर्यय ज्ञानात 1 मध्ये 9. ठीक आहे, लागलं हे? परत पहा. पहिल्या कुमती कुश्रुत मध्ये 13, कारण तिथे आहारक दिक होतच नाही. नंतर आपण लावलं सुअवधी ज्ञान, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना 10चं कॉम्बिनेशन राहू शकतं, कारण त्यांना आहारक द्विक असू शकतं. नंतर 3 मध्ये म्हणजे सुमती सुश्रुत सुअवधी याच्यामध्ये 15चं लावायचं. नंतर मनपर्यय ज्ञानात 9चं आणि 1 मध्ये 7चं, म्हणजे केवल ज्ञानात 7चं. कन्फ्युजन आहे का? नाही, पण आपण फक्त एक अवधी ज्ञानोपयोग लावणार कसं आहे? तिथे मतिज्ञान आणि श्रुतज्ञान तर आहेच की नाही. म्हणजे फक्त एकच अवधी ज्ञानोपयोग त्या जीवाला आहे असं आपण कसं काय म्हणणार? नाही, पण या सगळ्या याच्यात आपलं कुअवधी कुठेच नाही आलं. आपण इथे एकच घेतलं ना. इथे मनपर्यय ज्ञानातही 1 मध्ये 9 लावलं तर आपण ते मार्गणाचे भेदच पाहतोय ना. पण या सगळ्या याच्यात आपण जे ज्ञानोपयोग लावले त्यात कुअवधीचं कुठेच नाही आलं. म्हणजे आपले 7च ज्ञानोपयोग लागले, 8वाच एक तरी कुअवधी लागला नाही का आपला? कुठेच नाही आला ना. आपण पहिले मतिश्रुत लावलं, कुमती कुश्रुत, मग आपण सुअवधी म्हटलं, मग मतिश्रुत सुअवधी म्हटलं,
आणि नंतर मनपर्याय म्हटलं आणि केवळ ज्ञान म्हटलं, मग कुअवधी कुठेच नाही आलं. पाहावं लागेल हे प्रकार. 3 मध्ये आलं ना, नाही, आपण सुमती तिथे सुअवधी कुश्रुत आणि कुअवधी ज्ञान, तिथे 15 योग. नाही, 3 मध्ये सुमती सुश्रुत सुअवधी लागला. कुअवधी असला तर आहारद्विक थोडी होते. 15 घेतले पण तर 3 मध्ये दोन्ही आहारद्विक लागतील होते. ना, कुमती कुश्रुत आणि कुअवधी, आणि सुमती सुश्रुत आणि सुअवधी दोन्ही वेळेला 15 योग राहू शकतात. नाही, कुअवधीला आहारद्विक नाही, कुठे आहे? कुमती मध्ये नाही, 15 नाही आहारद्विकचा राहत ना, प्रश्नच नाही. आहारद्विक नाही ना. नाही, योग हो, 15 नाही योग राहणार. 15 योग नाही राहत ना. हे पहा, याच्यामध्ये 1 मध्ये 9 कुअवधी बसेल आणि 1 मध्ये 10 मनपर्याय बसेल. पण फक्त लावायचं कसं ते पाहू आता उद्याला विचार करू याच्यावर. आज थोडं बाजूला ठेवू. वेद आता 6 ज्ञानोपयोगामध्ये 3 वेद. 6 ज्ञानोपयोग, कुमती कुश्रुत ते 6, आणि नंतर 1 मनपर्याय ज्ञानात एकच वेद पुरुष वेद, आणि केवल ज्ञानात 0 वेदातीत. हे ठीक आहे. कषाय 3 याच्यामध्ये 25 कषाय. पहिले 3 म्हणजे कोणते? पहिले 3 कुमती कुश्रुत कुअवधी मध्ये 25, 3 मध्ये 21 सुमती सुश्रुत सुअवधी येईल तिथे मग. कारण तिथे आता अनंत अनुबंधी गेली ना, 4 म्हणून 4 कषाय कमी झाले, म्हणून 3 मध्ये 21, नंतर 1 मध्ये 11, म्हणजे शेवटचं सूक्ष्म लोभ, फक्त संजीवनन लोभ राहील तिथे. मनपर्याय ज्ञान पहिला 11 याचा लावायचा ना. मनपर्याय ज्ञानामध्ये 11 कषाय राहतील, म्हणजे 4 संज्वलन आणि 7 नो कषाय. 7च, कारण 2 वेद नाही ना, म्हणून 7 आणि 4 11. कारण ते पुरुष वेदीच पाहिजे, म्हणून 2 कषाय ऑलरेडी कमी झालेले आहे, म्हणून 7 आणि 4 11, आणि 1 मध्ये कषाय रहित, केवल ज्ञानात कषाय रहित. नंतर ज्ञानात आता तसंच लावलेलं आहे, ज्ञानाचं तो स्वकीय पहा. नंतर संयमामध्ये 3 मध्ये एकच संयम. एकच संयम. मतिस्मृत आणि कुअवधी 3 कुज्ञानात. 3 कुज्ञानात एकच संयमच आहे. 3 सुज्ञानांमध्ये 7 संयम. यथाख्यात पर्यंत पूर्ण, असंयमापासून पूर्ण. म्हणून 7 संयम कुठे लागले? 3 मध्ये, सुमध्ये. नंतर 1 मध्ये 4. 1 मध्ये 4 म्हणजे मनपर्याय ज्ञानात 4. कोणते 4? सामायिक छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी आणि सूक्ष्म संपराय. परिहार विशुद्धी काढून टाका. परिहार विशुद्धी नाही राहत त्यांना. मनपर्याय ज्ञानींना परिहार विशुद्धी नाही राहत, म्हणून सामायिक, छेदोपस्थापना, सूक्ष्म संपराय आणि यथाख्यात. कारण तो 11व्यात यथाख्यात वाला मनपर्याय ज्ञान आहे, म्हणून यथाख्यात. आणि 1 मध्ये 1 केवल ज्ञानामध्ये 1 यथाख्यात. म्हणजे या 4 मध्ये परिहार विशुद्धी फक्त नाही लावायचं. दर्शनामध्ये आता 3 ज्ञानोपयोगात 2 दर्शन, म्हणजे मतिस्मृत कुअवधीमध्ये 2 राहतील. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन. चक्षु आणि अचक्षु दर्शन. 4 मध्ये 3, म्हणजे मतिस्मृत आणि अवधी आणि मनपर्याय. मनपर्याय.
या चार चक्षु मध्ये तीन चक्षु आणि दर्शन अवधी. अवधी चक्षु आणि चक्षु आणि एक अवधी. मध्ये एक केवल मध्ये दर्शन. एकच करते केवल केवळ ज्ञान आणि केवल ज्ञानमध्ये दर्शन. केवळ दर्शन फक्त. लेशामध्ये 6 ज्ञानोपयोगात 6 लेशर. हम्म. कुमती कुश्रुत कुअवधी मती श्रुत हम्म. अवधी असं असेल ते मग 6. हा 6 मध्ये 6 एक मनपर्याय ज्ञान. आता 6 गेल्यावर एक मनपर्याय उरलं, त्याच्यात 3 शुभलेशा आणि केवल हा. ज्ञानात 1 शुक्ललेशा. भव्य मती श्रुत आणि कुमती कुश्रुत कुअवधी दोन्ही राहतील. अभव्यत्व जाईल. दोन्ही सुमती राहील. सुश्रुत आणि अवधी राहिलेले मध्ये बाकी सगळ्या याच्यात मध्ये भव्य अवधी आणि मनपर्याय आणि जीवत्व. केवल त्याच्यामध्ये भव्यच राहील. एक भव्यच राहील. सम्यक्त्व मती श्रुत आणि कुअवधी मध्ये 2च सम्यक राहतात. असंयम आणि मिथ्यात्व आणि नाही सम्यक्त्व सम्यक्त्व. मिथ्यात्व आणि सासाधन. हा मिथ्यात्व आणि सासाधन. सासाधन कोणत्या अपेक्षेने? कुमती कुश्रुत आणि कुअवधी याच्यामध्ये नाही, ते सुमती सुश्रुत आणि सुअवधी घ्यावं लागेल. सुमती त्याच्यामध्ये मग सुअवधी मध्ये 2च कसे अविरत राहतील? समीकृष्टी आणि सासाधन. हे पहा 3 ज्ञानामध्ये 2 सम्यक्त्व म्हणजे कुमती कुश्रुत आणि कुअवधी याच्यामध्ये मिथ्यात्व आणि सासाधन. एकेंद्रियांना वगैरे तेच असतात ना आणि त्यांना ज्ञानही हे 2च असतात. जो अपर्याप्तकाच्या अपेक्षेने जर आपण लावलं होतं आठवते का की त्या जीवाचं मरण झाल्यानंतर तो एकेंद्रिय पर्याय धारण करतो. एकेंद्रिय पर्यायी त्याचं अपर्याप्तक अवस्थेत सासाधन गुणस्थान असतं. इकडे ज्ञान म्हटलं तर कुमती कुश्रुतच आहे. दुसऱ्या गुणस्थानातही कुमती कुश्रुत आणि कुअवधी हेच ज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला ते तसं लावावं लागतं. 4 मध्ये 3 मती श्रुत अवधी मनपर्याय आणि मनपर्याय याच्यामध्ये 3 राहतील. 3 कोणते? औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपशमिक. आणि 1 मध्ये 1 केवळ ज्ञान मध्ये ज्ञानात क्षायिक. यथाख्यात. हे दुसऱ्या गुणस्थानात 2 सम्यक्त्व समजले का? सासाधन समजलं का? अपर्याप्त अवस्थेत राहतं. हा नाही, फक्त सासाधन मध्ये कुमती कुश्रुत आपलं हे कसं राहील ते, म्हणजे कुमती कुश्रुत कुअवधी ज्ञान कसं राहील हे पाहायचं आपल्याला. तर ते हे आता एखादा जीव आहे, एखादा जीव असताना त्याला इथे सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि त्याचं मरण झालं तर तो एकेंद्रिय पर्याय धारण करू शकतो, द्विनिंद्रिय करू शकतो ना. मग त्या अपर्याप्तक अवस्थेत सासाधन सम्यक्त्व त्याचं तिथे विद्यमान आहे. पण इकडे ज्ञान कोणतं आहे म्हटलं तर कुमती कुश्रुतच आहे. म्हणून अपर्याप्तकाच्या अपेक्षेने ते लावायचं सम्यक्त्व तिथे. संज्ञी 2 मध्ये 2 कुमती कुश्रुत मध्ये संज्ञी असंज्ञी दोन्ही दोन्ही राहील. नंतर मती श्रुत अवधी आणि मनपर्याय मध्ये एकच राहील आणि केवल ज्ञान. मनपर्याय नाही, केवल नाही, मनपर्याय पर्यंत घ्यायचं. 3 आणि 2 5 मध्ये संज्ञीच राहील. आणि केवळ ज्ञानात पंचेंद्रिय कसं तिला पण तिथे संज्ञीच पाहिजे की पंचेंद्रिय नुसतं संज्ञी असंज्ञीपणा न म्हणता पंचेंद्रिय म्हटलेला आहे. म्हणजे ते संज्ञाचे हे झाले तर
संज्ञी असंज्ञी न म्हणता केवळ पाच पंचमी मध्ये त्यांना कोणचे ज्ञान म्हटलेलं आहे. घेतले? मती, श्रुत, अवधी, मनपर्याय, केवल ज्ञान. नाही, मग मती, कोणचे 5 श्रुत, कोणच्या घेतले? अवधी मन पर्याय. हो. आणि कुअवधी. कुअवधी पण संज्ञीवाल्याला आहे ना. हा, हम्म हम्म फक्त संज्ञी जाते. म्हणून कुअवधी पण त्याच्यात ऍड केलं. हम्म आहार मध्ये 6 मध्ये 6 आहारक याच्यामध्ये अनाहारक तो दोन्ही. म्हणजे 6 मध्ये मती, तो श्रुत. आहारक आणि अनाहारक दोन्ही आहे. आणि 2 याच्यात एकच आहे. म्हणजे मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञानामध्ये तो आहारकच आहे. तसं केवल ज्ञानामध्ये नंतर अनाहारक होणार आहे. अनाहारकच आहे ना, केवळ ज्ञानात अनाहारकच. केवल ज्ञानामध्ये पहिल्यांदा 13व्या गुणस्थानात आहारक आहे आणि पुढे अनाहारक होणार आहे. अभिभंगावधी तथा मनपर्याय ज्ञानी में आहारक ही होते है. हे तर ठीक आहे. मग केवळ ज्ञानात दोन्ही घेतले त्यांनी, आहारक अनाहारक 2 गुणस्थानाच्या केवल ज्ञानात दृष्टीने. आहारक अनाहारक दोन्ही हे पहा, घेतले. तर म्हणजे इकडे मनपर्याय आणि विभंगावधी वेगळं केलं ते 2 मध्ये, आणि उरलेले 6 इकडे केले. कोणते 6 केले इकडे? मती, कुमती, कुश्रुत, मती, श्रुत हम्म, आणि केवल ज्ञान आणि सुअवधी. आणि याच्यात 2 मध्ये विभंगावधी आणि मनपर्याय ज्ञान, म्हणजे कुअवधी आणि मनपर्याय. असं लावलंय ते 2. विभंगावधी आणि मनपर्याय ज्ञानामध्ये एक आहारकचपणा लावायचा आणि बाकीच्या 6 याच्यात आहारक आणि अनाहारकपणा लावायचा. दोन्ही पण. म्हणजे या ठिकाणी क्रम बदललाय त्यांनी. मनपर्याय केवल असा क्रम नाही ठेवलेला आहे. इथे विभंगावधी आणि मनपर्याय ज्ञानीमध्ये जीव एक आहारकच आहे आणि उरलेल्या 6 मध्ये आहारक आणि अनाहारक आहे. म्हणजे केवल ज्ञानामध्ये देखील तो आहारकही आहे आणि अनाहारक पण आहे. ठीक आहे. गुणस्थान 3 मध्ये 2. आत्ता जे वर लावलं आपण सम्यक्त्वाच्या बाबतीत, सम्यक्त्वा सहित लावलं तसं 3 मध्ये 2. नंतरच्या 3 मध्ये 9. सुमती, सुश्रुत, सुअवधी मध्ये 4, 5, 6, 7, 8 आणि 9. नंतर मनपर्याय ज्ञानात 7 आणि केवल ज्ञानात 13 आणि 14. बरोबर लागले ना? पहिल्या कुमती, कुश्रुत, कुअवधी मध्ये 2. सुमती, सुश्रुत, सुअवधी याच्यामध्ये 4 पासून 9 पर्यंत. 4, 5, 6, 7, 4 पासून 9 पर्यंत, पण त्यांनी 9 दिलेले आहे. 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 12 पर्यंत 12 लावायचे. 9 गुणस्थानाचा आकडा दिला त्यांनी. इतक्या 9 गुणस्थानात गुणस्थानामध्ये 12 म्हणजे 12व्या गुणस्थानापर्यंत 3 लावायचे. 3 ज्ञानात 12 पर्यंतचे गुणस्थान होती. 9 गुणस्थान. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 9, 10, 11 आणि 12. आणि पहिल्या याच्यामध्ये मनपर्याय ज्ञानात 7. एकटच 7 नाही. 7 गुणस्थान असावे ते. 7वं कसं? 7 गुणस्थान असेल. 6 पासून लावावं लागेल. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 7 पासून लावायचे. 6 पासून लावायचे 12 पर्यंत. 7 गुणस्थान आहे ते. म्हणजे पहिल्या 3 याच्यामध्ये 2 गुणस्थान, तिसऱ्या याच्यामध्ये एकूण 9 गुणस्थान, मनपर्याय ज्ञानात एकूण 7 गुणस्थान म्हणजे 6व्या पासून 12व्या पर्यंत. आणि
केवल ज्ञानात दोन केवल गुण ज्ञानात असताना दोन. 13वं आणि 14वं. 14. ठीक आहे. आता जीव समास. जीव समासात कसं लावाल? अतिश्रुत कुमती कुश्रुत मध्ये मध्ये 19 चा 19. पण जीव समास. हा 19च्या 19 गुण जीव समास लागतील. नंतर 5 मध्ये 1. संज्ञे पंचेंद्रिय. 5 मध्ये नाही, 5 जीव चौथी पंचेंद्रिय पण 5 पण ज्ञानात कोणते घ्याल 1 5? समास. 5 ज्ञानात म्हणजे सुमती, सुश्रुत, सुअवधी, सुअवधी, मनपर्यय, मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. मनपर्यय आणि कुअवधी. कुअवधी मध्ये त्याच्यात संज्ञी पंचेंद्रिय असतो ना फक्त. संज्ञी पंचेंद्रिय आणि 1 मध्ये 1 केवल ज्ञान, त्याच्यामध्ये पंचेंद्रियत्व. ठीक आहे. पर्याप्ती 2 मध्ये 4, मतिश्रुत मध्ये 4 पर्याप्ती. नंतर 5 मध्ये 6, आणि 6 मध्ये पण 6 दाखवल्याच नाही. 2 मध्ये बरोबर आहे 4 ना. पण असतील, 5 पण असतील, 6 पण असतील. तिथे कॉमा दिलाय. हो 2 मध्ये 4, 5 आणि 5 6 आणि असं 6 लावलंय अशा त्यांनी. असू शकतात. आणि 6 मध्ये 6च आहे. 6 मध्ये 6 आहे असं लावलंय. म्हणजे 2 पर्याप्ती नाही, 2 ज्ञान, 2 ज्ञानात 4 पर्याप्तीवाल्याला, 5 पर्याप्तीवाल्याला आणि 6 पर्याप्तीवाल्याला असू शकतं. आणि 6 ज्ञान 6 पर्याप्तीवाल्यांना आहे. लागला का हा आकडा? मती आणि श्रुतज्ञान, कुमती कुश्रुतज्ञान 4 वाल्यांना पण आहे, 4 पर्याप्तीवाल्यांना, 5 पर्याप्तीवाल्यांनाही आहे आणि 6 पर्याप्तीवाल्यांनाही आहे. आणि 6 ज्ञान म्हणजे केवल ज्ञान, मनपर्यय ज्ञान आणि मतिश्रुत आणि अवधी आणि कुअवधी असे 6 मध्ये आहे. लिहूनच काढावं लागते चार्टला. लागलं का? हो. एक प्राण घेऊन बाकी उद्या पाहू. प्राण 2 मध्ये 3, 3 आधी घेतलं परत त्यांनी. म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आधी केलं म्हणून. नंतर 2 ज्ञानामध्ये 10 प्राण, सुमती सुश्रुत मध्ये 3 मध्ये 7 प्राण. मनपर्यय ज्ञान लावायचे असेल तर प्राण मध्ये कमी झाले ना. 2 मध्ये 10 काय तर ते कुमती कुश्रुतही असू शकते ना. कोणतं? 2 मध्ये 10 जे लावले तर ते कुमती कुश्रुतही असू शकते. हो ना. तर 2 मध्ये 3 लावले की नाही. 3 आधी नाही, 2 मध्ये 10 2 मध्ये 10 पण लावले आणि पहिला 2 आकडा 3 आधी. 3 आधी घेतलं म्हणजे 3, 4, 5 असे पूर्ण. म्हणजे कुमती कुश्रुत मध्ये सगळे 10ही असू शकतात, 3ही असू शकतात असं म्हणायचं. कारण 10 पण असू 3 शकतील पासून 2 10 मध्ये. पर्यंत. सगळे ते आधी घेतलं सगळे त्यांनी असू. आणि मग 2 मध्ये 10 पण लागतात असं. म्हणजे 3 पासून तर 10 पर्यंत लागतात. 3 पासून 10 पर्यंत लागतात. आणि 2 मध्ये 10 म्हणजे आता हा पर्याप्तक जीव घेतला किंवा सुमती सुश्रुत घेतला तर त्याच्यात 10. नंतर 3 मध्ये 7. नाही, मला असं म्हणायचंय कुमती आणि कुश्रुत वाल्यालाही 10 प्राण राहतील ना. आहे ना. मग हे पुढे इथून घेतलेच आहे ना. 2 मध्ये 3 मध्ये ते आपण 3 आधी केले की नाही. तर 3ही राहतील, 4ही राहतील, 5ही राहतील असे लावा ना 10 पर्यंत. म्हणजे लागले कुमती कुश्रुतात 10 पर्यंत लागले प्राण. नंतर 2 मध्ये 10 घेतले. म्हणजे हा जीव कोण घेतला आता?
संधी पंचेंद्रियवालाच घेतला ना, 10 प्राण आहे म्हणजे, आणि ते 2 मध्ये घेतले. आता संधी पंचेंद्रियवाल्यांना 2 ज्ञान कोणती राहतील? सावधी ज्ञान कुमती म्हणा, कुश्रुत पर्याय पण ज्ञान राहू लावावं लागेल. शकते आणि मतिश्रुत पण राहू पण हे शकते. घेतले ना, कुमती कुश्रुत आपण पहिलेच घेतले हा, ना. ते आपण घेतलंय पहिले. हा, मग आता हे सुमती आणि सुश्रुत मध्ये 10 प्राण पण लावता येतील. हा, आता 3 मध्ये 7 प्राण लावावे लागतील. 7 आणि 10 आहे, दोन्ही दिले तिथं. 7 आणि 3 मध्ये. 10, तर मग हे आता यांच्या अपेक्षेने 10 पहिल्यांदा केवल ज्ञान असताना, आणि मग 7 प्राण कमी होतात ना. परत हे पाहावं लागतंय. याच्यावर विचार उद्या करू. इथे थांबू. हे जरा पहा घरी, मी पण पाहते. इथे थांबू आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.